या व्हिडिओमध्ये आपण शेष सिद्धांताचा उपयोग पाहणार आहोत आणि काही विशिष्ट उदाहरणांमध्ये यालाच अवयव सिद्धांत असंही म्हटलं जातं, म्हणजेच फॅक्टर थिअरम. मला वैयक्तिकरित्या हा सिद्धांत खूप आवडतो, कारण तो ज्या पद्धतीने मांडला आहे ते अतिशय सुंदर आहे. एखाद्या दगडातून उत्कृष्ट मूर्ती कोरण्यासारखं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे, हे तर अगदी माझ्या डोळ्यासमोरच होतं. तर शेष सिद्धांत म्हणजे नक्की काय? सर्वात आधी आपण ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करू. मी कोणती एक संख्या घेतो, समजा 16, आणि जर मला 16ला 3 ने भाग द्यायचं असेल, तर इथे 3 हा भाजक आहे आणि 16 हा भाज्य आहे. मी 16ला 3 गुणिले 5 अधिक 1 असं लिहू शकतो. आणि मला माहिती आहे की हा 1 येथे एक बाकी आहे. आणि कारण ही बाकी शून्य नाही, आपण असं म्हणतो की 3 हा 16चा अवयव नाही. हे झालं संख्यांबद्दल. आता हीच गोष्ट बहुपदीसोबतही करता येते. 16 आणि 3च्या ऐवजी जर आपल्याकडे बहुपदी असती तर काय झालं असतं? इथेही तोच नियम लागू होतो. जसं आधी 5 हा भागाकार होता, तसाच इथे एखादा भाजक असेल आणि एखादा भागाकार असेल, तर इथे आपला भाजक आपण मानू x वजा 2. चला तर मग पाहूया. समजा माझ्याकडे एक्सचा वर्ग वजा 5x अधिक 8 ही एक बहुपदी आहे आणि आपण असं मानूया की आपण याला x वजा 2नी भाग देतोय. तर मला हे काहीसं असं लिहिता येईल. एक्सचा वर्ग वजा 5x अधिक 8ला मी x वजा 2 गुणिले x वजा 3, जिथे x वजा 3 हा भागाकार असतो आणि 2 ही बाकी उरते. हे असं लिहू शकतो. आता हे कसं आलं याची आत्ता काळजी करू नका. तर सध्या हा माझा भाजक आहे आणि हा माझा भागाकार, बाकी 2 आहे. आणि जर मी याला सामान्य रूपात मांडायचं ठरवलं, तर मी कोणतीही बहुपदी या x वजा 2च्या जागी मी x वजा 1 घेऊ शकतो आणि कुठलीही बहुपदी अशा प्रकारे लिहू शकतो. आणि मग तिथे हा QX जो असतो हा भागाकार असतो. भागाकाराला इंग्लिशमध्ये कोशंट असं म्हणतात आणि म्हणून आपण इथे QX असं लिहितो. आणि जर मला हे शोधायचं असेल की जेव्हा मी कोणत्याही बहुपदीला अशा प्रकारच्या अवयवांनी भागतो, तेव्हा बाकी काय उरते? तर मी x बरोबर a ही किंमत ठेवून RXची किंमत मिळवू शकतो. हे कसं? जर बघा इथे मी जर का x बरोबर 2 ठेवले, तर भाजक आणि भागाकाराचा गुणाकार 0 होईल आणि माझ्याकडे फक्त 2 उरेल, नाही का? जी आपली बाकी आहे ती उरेल. आणि शेष सिद्धांत नेमकं हेच सांगतो. जर तुम्हाला fxला x वजा a ने भागल्यावर येणारी बाकी शोधायची असेल, तर तुम्हाला फक्त x बरोबर a ठेवावा लागेल आणि अशा वेळी माझ्याकडे बाकी उरते r ऑफ a आणि जी बरोबर असते f ऑफ a च्या बरोबर. कारण की a वजा a शून्य होऊन जातं आणि माझ्याकडे उरतं f ऑफ a बरोबर r ऑफ a. तर मी थोडक्यात सांगतो, जर x वजा a हा f ऑफ x या कोणत्याही बहुपदीला भागत असेल, तर त्याची बाकी f ऑफ a एवढी असते. आता प्रश्न असा आहे की दिलेल्या बहुपदीचे अवयव शोधण्यासाठी आपण या सिद्धांताचा कसा वापर करू शकतो? आणि मग इथे एक विशेष स्थिती येते जेव्हा आपली बाकी शून्य असते. अशा वेळी आपण याला अवयव सिद्धांत असं म्हणतो, म्हणजेच फॅक्टर थिअरम. त्यामुळे जेव्हा ही एफ ऑफ ए ही बाकी शून्य होते, तेव्हा तो अवयव सिद्धांत असतो. आणि जेव्हा बाकी शून्य असते तेव्हा एक्स वजा ए हा दिलेल्या एफ ऑफ एक्स या बहुपदीचा अवयव असतो किंवा अवयव बनतो. जेव्हा आपल्याला शेष सिद्धांत किंवा अवयव सिद्धांताच्या उपयोगावर आधारित प्रश्न सोडवायचे असतात, तेव्हा सामान्यतः हा प्रश्न असा विचारला जातो की दिलेल्या बहुपदीचे अवयव पाडा. उदाहरणार्थ, एक्सचा वर्ग वजा 8x अधिक 12. पण आपण अवयव सिद्धांत कसा वापरायचा? आपल्याला आधीच माहिती आहे की जर आपल्याला एक्स वजा ए हा या बहुपदीचा अवयव आहे हे माहिती असेल, तर इथे एक्स बरोबर ए ठेवल्यास उत्तर 0 येईल. त्यामुळे आपल्याला आधी एखादा एक्स वजा ए असा अवयव शोधावा लागेल. आणि हे करण्यासाठी आपण एकतर अंदाज बांधून किंवा करून पाहण्याची पद्धत वापरू शकतो, ज्याला आपण ट्रायल अँड एरर असं म्हणतो. पण आपल्याला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की ही एक दुसऱ्या कोटीची बहुपदी आहे किंवा वर्ग त्रिपदी आहे, जी आपण एक्स वजा ए गुणिले एक्स वजा बी अशा स्वरूपात लिहू शकतो. आणि जेव्हा स्थिर पदांचा गुणाकार होतो तेव्हा मला एक्सचा वर्ग वजा ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए बी असं मिळेल. त्यामुळे हे 12 म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ए बी आहे. म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार जे आपल्या अवयवांपैकी आहेत. तर 12ला आपण कशा प्रकारे लिहू शकतो? आपण 1 गुणिले 12 किंवा 2 गुणिले 6 किंवा 3 गुणिले 4 असं लिहू शकतो. जिथे ए काय काय असेल बरं? ए 1, 2, 3, 4, 6 किंवा 12 काही पण असू शकतो. तर आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की ए आणि बीची जी बेरीज आहे ती 8 आहे. तर
यापैकीच ए असल्यामुळे आपला शोध मर्यादित होतो आणि आता आपण यापैकी एक एक किंमत ठेवून पाहू शकतो आणि यातून बाकी शून्य येते की नाही हे तपासू शकतो. तर आपण लगेच याला एफ ऑफ एक्स असं नाव देऊया. ठीक आहे. आणि आपण सर्वात पहिले त्याच्यात एक ठेवूया. तर एफ ऑफ वन म्हणजे काय असेल? एफ ऑफ वन म्हणजे असेल एकचा वर्ग वजा 8 गुणिले 1 अधिक 12 म्हणजे एफ ऑफ वन आहे 5. त्यामुळे बाकी शून्य नाही. म्हणूनच एक्स वजा 1 हा त्याचा अवयव नाही. आपण एक्स वजा 1 हा अवयव बघायचा असेल तर आपण एक्स बरोबर 1 असं ठेवलं होतं. चला पुढे जाऊया. आता आपण एक्स बरोबर 2 ठेवून पाहूया. म्हणजे आपण बघतोय की एक्स वजा 2 हा अवयव आहे का? तर 2चा वर्ग वजा 8 गुणिले 2 अधिक 12 एफ ऑफ 2 बरोबर 0 आले. याचाच अर्थ एक्स वजा 2 हा एफ ऑफ एक्सचा अवयव आहे. सामान्यतः आपल्याला किमान एक अवयव जरी मिळाला तरी ते पुरेसं असतं. कारण की इथे दुसऱ्या कोटीची बहुपदी दिलेली आहे. तर आपण एक्सचा वर्ग वजा 8 एक्स अधिक 12ला एक्स वजा 2नी दीर्घ भागाकार करून दुसरा अवयव शोधूया. आता बहुपदीचे अवयव पाडण्यासाठी आपण भागाकाराची रीत किंवा इतर पद्धती वापरू शकतो. कारण आता आपण हे निश्चित केलंय की एक्स वजा 2 हा एक अवयव आहे. आपण एफ ऑफ एक्सला एक्स वजा 2 आणि एखादा एक्स वजा बी यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहू शकतो. जर आपण प्रत्यक्ष भागाकाराची रीत वापरली आणि दिलेल्या बहुपदीला एक्स वजा 2नी भागलं तर भागाकार पूर्ण झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की दुसरा अवयव एक्स वजा 6 आहे, जो आपल्याला इथे दिसतोय. तर आपण इथे भाज्याला एक्स वजा 2 गुणिले एक्स वजा 6 असं लिहू शकतो आणि अशा प्रकारे आपण दिलेल्या बहुपदीचे संपूर्ण अवयव पाडलेत. तर उरलेले अवयव शोधण्यासाठी शेष सिद्धांताचा उपयोग असाच केला जातो. चला आता आणखी एक उदाहरण पाहूया. समजा आपल्याकडे एक्सचा घन अधिक 3 एक्सचा वर्ग अधिक 5 एक्स अधिक 3चे अवयव पाडायचे आहेत. समजा आपल्याला एक्सचा घन अधिक 3 एक्सचा वर्ग अधिक 5 एक्स अधिक 3चे अवयव पाडायचे आहेत. आपण पुन्हा एकदा स्थिर पदाकडे पाहूया. 3ची फोड आपण 1 गुणिले 3 किंवा ऋण 1 गुणिले ऋण 3 अशी करू शकतो. आता आपण हे तपासू शकतो की एक्स अधिक 1 किंवा एक्स वजा 1 किंवा एक्स अधिक 3 किंवा एक्स वजा 3 हे दिलेल्या बहुपदीचे अवयव आहेत की नाहीत. आपण पुन्हा याला एफ ऑफ एक्स असं नाव देऊया. म्हणजेच एफ ऑफ एक्स बरोबर हे आणि मग एक्सच्या जागी आपण ऋण 1, 1, ऋण 3 किंवा 3 असं ठेवून पाहूया. तर सर्वात पहिले जर का आपल्याला एक्स वजा 1 हा या बहुपदीचा अवयव आहे की नाही हे बघायचं असेल तर आपल्याला एक्स बरोबर 1 ठेवावा लागेल. कारण आपण मुळात काय करत आहोत? आपण एक्स वजा 1 बरोबर 0 असं मानत आहोत आणि त्यावरून आपल्याला एक्स बरोबर 1 मिळतं. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा की एक्स बरोबर 1 ठेवणे याचाच अर्थ एक्स वजा 1 हा एक अवयव आहे असा आपण विचार करत आहोत. आता पाहूया की एफ ऑफ 1 काय येत आहे. तर एक्सच्या जागी 1 ठेवल्यावर आपल्याला मिळतं 1चा घन म्हणजे 1, 3 गुणिले 1चा वर्ग म्हणजे 3, 5 गुणिले 1 म्हणजे 5 अधिक 3. तर याची किंमत येते 12 जी शून्य नाही. त्यामुळे एक्स वजा 1 हा अवयव नाही. आता पाहूया की एक्स अधिक 1 हा अवयव आहे का. याचा अर्थ आपल्याला हे पाहावं लागेल की एक्सच्या जागी ऋण 1 ठेवल्यावर आपल्याला काय मिळतं. म्हणजेच एक्स बरोबर आपण ऋण 1 ठेवतोय तो ऋण 1चा घन अधिक 3 गुणिले ऋण 1चा वर्ग अधिक 5 गुणिले ऋण 1 अधिक 3 म्हणजेच काय ऋण 1 अधिक 3 वजा 5 अधिक 3 बरोबर 0. म्हणजेच एक्स अधिक 1 हा एफ ऑफ एक्सचा अवयव आहे. आणि आता आपल्याला एका अवयवाची माहिती मिळालेली आहे आणि उरलेला अवयव मिळवण्यासाठी आपण भागाकाराची रीत वापरू शकतो. तर भागाकार मांडण्यासाठी आपण एक्सचा घन अधिक 3 एक्सचा वर्ग अधिक 5 एक्स अधिक 3 या भाज्याला एक्स अधिक 1नी भाग देऊया. आपण जास्त तपशिलात जाणार नाही. भागाकार केल्यावर आपल्याला भागाकार मिळतो एक्सचा वर्ग अधिक 2 एक्स अधिक 3 आणि अशा प्रकारे दिलेल्या बहुपदीचा एक अवयव एक्स अधिक 1 आहे आणि दुसरा अवयव एक्सचा वर्ग अधिक 2 एक्स अधिक 3 आहे. त्याच्यामुळे आपण दिलेली बहुपदी आपण एका अवयवाच्या म्हणजेच एक्स अधिक 1 आणि दुसरा आत्ताच शोधलेल्या अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात लिहू शकतो. म्हणजेच एक्स अधिक 1 गुणिले एक्सचा वर्ग अधिक 2 एक्स अधिक 3 आणि अशा प्रकारे आपण दिलेल्या बहुपदीचे अवयव पाडण्यासाठी शेष सिद्धांताचा उपयोग करू शकतो.